गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चरला आपण कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस बघितली. त्याच्यामध्ये 4 ते 5 पॉईंट्स आपण बघितले. मी तुम्हाला बऱ्याच वेळा रिकॉल पण केलं की ह्या प्रोसेसवर आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. तर आज जी प्रोसेस बघणार आहोत आपण आहे ती आहे कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. त्याला आयसोथर्मल प्रोसेस असे म्हणतात. जसं आपण आयसोथर्मल सिस्टीम की आयसोलेटेड सिस्टीम आपण शिकलो आहोत, परंतु कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेसलाच आयसोथर्मल प्रोसेस असंही म्हणतात. कदाचित तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं जाईल की विच प्रोसेस कॉल्ड ॲज अ आयसोथर्मल प्रोसेस. कदाचित मग तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील: कॉन्स्टंट टेम्परेचर, कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट व्हॉल्यूम, नन ऑफ दीज. तो यू हॅव टू राईट इन दॅट केस कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. ओके, अ प्रोसेस इन विच द टेम्परेचर ऑफ द वर्किंग सबस्टन्स रिमेन कॉन्स्टंट ड्युरिंग इट्स एक्सपान्शन और कॉम्प्रेशन इज कॉल्ड ॲज अ कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. म्हणजे थोडक्यात काय की अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये जेव्हा एक्सपान्शन होतं गॅसचं एक्सपान्शन होतं तेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, त्या प्रोसेसला काय म्हणतं? कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस और आयसोथर्मल प्रोसेस. अ प्रोसेस इन विच द टेम्परेचर ऑफ द वर्किंग सबस्टन्स रिमेन कॉन्स्टंट ड्युरिंग इट्स एक्सपान्शन और कॉम्प्रेशन इज कॉल्ड ॲज अ आयसोथर्मल प्रोसेस. डायग्राममध्ये पण तुम्ही बघू शकता. यामध्ये जेव्हा तुम्ही कोणत्या सिस्टीमला हिट करता किंवा यू आर सप्लाइड हिट टू द सिस्टीम, इन दॅट केस वॉट एवर द ऑपरेशन इट मे बी एक्सपान्शन और इट मे बी कॉम्प्रेशन. ड्युरिंग दिस प्रोसेस the temperature of the system remain constant. That's why the process is called as a isothermal process. Okay, so as usual I already told you that in every derivation, whatever it may be, constant temperature, constant pressure, constant volume, in that case we have to cover 4 to 5 points. The first point is that pressure volume temperature relationship. Okay, so you have to find out the expression for that. So let's start with this. Pressure volume temperature relationship. We know that the general gas equation we already studied, P1 V1 upon T1 is equal to P2 V2 upon T2. That is the general gas equation. Since the gas is heated at a constant temperature, therefore T1 is equal to T2. That's why we can substitute T1 is equal to T2, or we remove that from this general gas equation. T1 is equal to T2. Okay, so if you write here T1 is equal to T2 or T1 is equal to 1 or T2 is equal to 1, because T1 is equal to T2, so what we will get? We get only this term P1 V1 is equal to P2 V2 is equal to PV is equal to constant. Means T1 आणि T2 कॉन्स्टंट असेल, त्यामुळे आपण तिथे लिहू शकतो T1 is equal to 1 लिहू शकतो. काय? बिकॉज T1 is equal to T2, त्यामुळे कॉन्स्टंट आहे. प्रेशरमध्ये कॉन्स्टंट प्रेशरमध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतं, त्यामध्ये प्रेशर इथे P त्या रिलेशनशिपमध्ये रिमूव्ह होतो. सेम इथे आपण ही कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस बघतो आहोत, त्यामुळे T1 is equal to T2 आहे इथे. म्हणजे T1 हा काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. त्यामुळे P1 T1 T2 एक्सप्रेशनमधून निघून जाईल, तर काय राहील? फक्त P1 V1 इज इक्वल टू P2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे जे रिलेशन आहे लक्षात ठेवा. पाठ करण्यापेक्षा जेव्हा तुम्ही एक्सप्रेशन बघता कोणती प्रोसेस आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर आहे की कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे का कॉन्स्टंट प्रेशर आहे, याच्यावरनं तुम्ही इक्वेशन लक्षात ठेवू शकता. जेव्हा तुम्ही तुम्हाला फाइंड आउट करायला की प्रेशर व्हॉल्यूम रिलेशनशिप फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर, लगेच तुम्हाला लक्षात आला पाहिजे की जनरल गॅस इक्वेशनमध्ये T1 T2 कॉन्स्टंट आहे, त्यामुळे फक्त वरच्या टर्म रिमेनिंग राहतील आणि हे तुमचं रिलेशन राहील प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर रिलेशनशिप. हे रिलेशन राहील फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेससाठी. P1 V1 इज इक्वल टू P2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, नेक्स्ट पॉईंट इज वर्क डन बाय द गॅस. ॲज युजल DW डेल्टा W इज इक्वल टू PdV. तुम्हाला माहिती आहे थर्मोडायनामिक्स वर्क डनचे डेफिनेशन आहे. ओके, ऑन इंटिग्रेटिंग काय मिळेल तुम्हाला? फ्रॉम 1 to 2 डेल्टा W इज इक्वल टू PdV. इंटिग्रेट फ्रॉम 1 to 2 डेल्टा Wचं इंटिग्रेशन W आलं, P कॉन्स्टंट आहे, P बाहेर घेतला. ओके, DV PdV. सिन्स एक्सपान्शन ऑफ द गॅस इज आयसोथर्मल. ओके, आयसोथर्मल आहे, तुम्हाला हे माहिती आहे आयसोथर्मल P1 इज इक्वल टू C असतो. P1 इज इक्वल टू C, P हे रिलेशन इथे यूज केलं. P1 इज इक्वल टू C, PV इज इक्वल टू C. दॅट्स वाय आपण काय PV आहे तिथं P1 V1 टाकू शकतो, किंवा P इज इक्वल टू काय P1 V1 T1 असं असेल. हे जे एक्सप्रेशन आहे आपण इथे यूज करणार आहोत. ओके, पुन्हा लक्षात घ्या इंटिग्रेशनमध्ये डेल्टा डब्ल्यूचं W आलं, वर्डनचं PdV आलं, परंतु आपले हे PV इज इक्वल टू C आपण इतक्यातच बघितलं. हे पुढे आपल्या एक्सप्रेशनमध्ये यूज करायचं आहे.
आता सध्या ही ॲज युजल आपण ग्राफिकली जेव्हा ही प्रोसेस बघतो, फक्त ही प्रेझेंटेशन आहे सिलेंडर पिस्टन अरेंजमेंटचं. यामध्ये एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशनचं सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट बघितली. याच्यामध्ये P1 V1 हे P1 V1 T1 इनिशियल पोझिशन, आफ्टर एक्सपान्शन बिफोर एक्सपान्शन, P2 V2 आफ्टर एक्सपान्शन. ओके, इट्स ऑबियस दॅट द प्रोसेस देर इज नो चेंज इन टेम्परेचर, आयसोथर्मल, नो चेंज इन इंटरनल एनर्जी. लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट. या आपण आयसोथर्मल कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस बघणार आहोत, त्यामुळे इंटरनल एनर्जी वाढणार नाही. लक्षात घ्या. त्यामुळे त्याच्यात जेव्हा ते आपण हा पॉईंट बघणार हे लक्षात घ्या, नो चेंज इन इंटरनल एनर्जी आणि नो चेंज इन एन्थाल्पी. एन्थाल्पी किंवा इंटरनल एनर्जी कधी वाढते, जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा. परंतु टेम्परेचर ह्या सिस्टीममध्ये कॉन्स्टंट आहे, त्यामुळे नो चेंज इन दिस इज. इंटरनल एनर्जी आणि एन्थाल्पीमध्ये कोणताही चेंज होणार नाही. ओके, आता ही पुन्हा हे एक्सप्रेशनकडे जावं. इथपर्यंत आलो तर आपण P1 W इज इक्वल टू PdV, PV इज इक्वल टू P1 V1 और PV इज कॉन्स्टंट. हे इतक्यातच पाहिलं आपण. इथून हे एक्सप्रेशन आपण यूज करणार पुढे. ओके, मग सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ P इन इक्वेशन. ओके, ह्या इक्वेशनमध्ये हे जे इक्वेशन बघितलं आपण, ही Pची व्हॅल्यू, ही जी Pची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली तर काय येईल? ही जी Pची व्हॅल्यू आहे, ही Pची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची, ही Pची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची. ओके, मग Pची व्हॅल्यू आपण PdV, Pची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली P1 V1 आपण V, कारण की आपल्याला ते मिळालेलं आहे, मागेच बघितलं. हे जी व्हॅल्यू आहे P इज इक्वल टू W इज इक्वल टू 1 to 2 PdV, ही जे एक्सप्रेशन मिळालं, ही जी Pची व्हॅल्यू आहे P इज इक्वल टू P1 V1 T1, हा जो P आहे ही व्हॅल्यू इथे टाकायची, Pची ही व्हॅल्यू इथे टाकायची आहे. ओके, सो W इज इक्वल टू V1 to V2 P1 V1 V इज इक्वल DV, ही व्हॅल्यू टाकली Pची. मग आता याचं काय मिळेल इंटिग्रेशन बघा. याचं इंटिग्रेशन तुम्हाला मिळेल P1 V1 हा कॉन्स्टंट राहील, P1 V1 हा कॉन्स्टंट राहील, तो बाहेर आला. ओके, P1 V1 कॉन्स्टंट बाहेर आला आणि DV अपॉन V इथे राहिला. P1 V1 इंटिग्रेशनच्या बाहेर कॉन्स्टंट आला, DV अपॉन हा V, DV अपॉन V हा इंटिग्रेशनच्या मध्येच राहिला. ओके, मग हे काय लॉग आहे, लॉग टू द ई. याचं इंटिग्रेशन काय, तुम्ही स्टँडर्ड जर फॉर्म्युले बघितलेत, डेल्टा एक्स DX बाय एक्स, तर जर तुम्ही हे इंटिग्रेशन बघितलं तर काय येईल, लॉग टू द बेस ई, जे काय असेल ते लॉग टू द बेस ई याचं इंटिग्रेशन आलं. मग P1 V1 हा ॲज इट इज कॉन्स्टंट आला. ओके, लॉग टू द ई V फ्रॉम V1 to V2, दॅट इज W इज इक्वल टू P1 इज इक्वल लॉग टू द ई V2 अपॉन V1. हे लॉगरिथमचा लॉ आहे, त्यामुळे हे एक्सप्रेशन मिळालं. त्यामुळे W इज इक्वल टू P1 V1 इज इक्वल लॉग टू द बेस ई V2 अपॉन V1. हे वर्ड डन झालं फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस, म्हणजेच आयसोथर्मल प्रोसेस. लक्षात घ्या, हे इक्वेशन तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना लागणार आहे. P1 V1 इथं T1 नाहीच आहे, कारण की टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. लक्षात घ्या. ओके, द अबाव इक्वेशन मे बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ लॉगरिथम बेस टू द 10. बेस टू द 10 जर घेतलं, इथं लॉग टू द बेस 10 घेतलं, त्याची व्हॅल्यू 2.3 येते. त्यामुळे हे इक्वेशन तुम्हाला मिळेल. तर मोस्ट प्रोबेबली कदाचित लागेल किंवा लागणार नाही हे इक्वेशन, हे जर माहीत असलं तरी चालेल तुम्हाला. ओके, आता थर्मोडायनॅमिक्समध्ये काही स्टँडर्ड्स कॉन्स्टंट आहेत ते लक्षात घेतलं पाहिजे आपण. ओके, वेअर R इज इक्वल टू V2 अपॉन V1 हा नोन ॲज अ एक्सपान्शन रेशो. आरला एक्सपान्शन रेशो म्हणतात V2 अपॉन V1. जर व्हॉल्यूमचा V2 अपॉन V1 याचा रेशो घेतला त्याला एक्सपान्शन रेशो असं म्हणतात, त्याला स्मॉल आरनी इंडिकेट करतात. द इक्वेशन मे बी ऑल्सो रिटन ॲज वी नो दॅट P1 और P2 इज इक्वल टू MRT. हे आपलं इक्वेशन माहिती आहे, P1 V1 इज इक्वल टू MRT. इथं P1 V1 च्या ठिकाणी MRT पण टाकू शकतो आपण. ओके, मग तुम्हाला डिफरन्स एक्सप्रेशन मिळतील. MRT टाकलं तर MRT इज इक्वल लॉग टू द बेस V2 अपॉन V1, किंवा P1 इज इक्वल टू 2.3 MRT लॉग टू V2 अपॉन V1 हे एक्सप्रेशन मिळेल. म्हणजे डिपेंड्स अपॉन तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता वर्डन किंवा कोणत्या फॉर्ममध्ये इक्वेशन पाहिजे, कारण की बरेच रिलेशन आपल्याला माहिती आहे, आपण त्या व्हॅल्यू आपण तिथे सबस्टिट्यूट करू शकतो. पण बेसिक माहितीसाठी प्रॉब्लेमसाठी तुम्ही हे स्टँडर्ड इक्वेशन लक्षात ठेवा. W इज इक्वल टू P1 V1 लॉग टू द V2 अपॉन V1. मग तुम्ही P1 V1 MRT पण टाकू शकता, किंवा आता हा लॉग आहे तर लॉग टू द बेस 10 पण करू शकता. ते इक्वेशन तुम्हाला हे स्टँडर्ड इक्वेशन मिळेल. ओके, मग चेंज इन इंटरनल एनर्जी ॲज युजल. चेंज इन इंटरनल एनर्जी वी नो दॅट चेंज इन इंटरनल एनर्जी U2 मायनस U1, कारण की चेंज इन इंटरनल एनर्जी कॅपिटल यूनी दाखवतात. चेंज इन आहे म्हणून डेल्टा यू किंवा DU, म्हणजेच फायनल मायनस इनिशियल U2 मायनस U1. हा MCU हा मोलर कॉन्स्टंट आहे. MCU T2 मायनस T1, U2च्या ठिकाणी T2 मायनस T1 तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. परंतु लक्षात घ्या, सिन्स द कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे,
ही कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे, त्यामुळे T1 T2 T1 इज इक्वल T2, त्यामुळे काय आलं तुम्हाला, ही टर्म इज इक्वल 1 झाली, हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे काय मिळालं तुम्हाला du2 मायनस u1 मिळालं. जर u2 मायनस u2 इज इक्वल 0 केलं तर u1 इज इक्वल u2. लक्षात ठेवा, तुम्ही कॉन्स्टंट प्रेशरमध्ये तुम्हाला हे इक्वेशन मिळालं होतं u2 मायनस u1, पण इथे u1 इज इक्वल u2 मिळालं. लक्षात घ्या, चेंज इन हिट एनर्जी काय मिळालं, u1 इज इक्वल टू u2 और डेल्टा u इज इक्वल टू u2 मायनस u1, म्हणजेच u1 इज इक्वल टू u2, कारण की T1 आणि इथं T1 इक्वल टू T2 आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, त्यामुळे चेंज इन हिट एनर्जीचं एक्सप्रेशन मिळालं तुम्हाला u1 मायनस u2 ओनली. 4 पॉईंट हीट सप्लायड व हीट ट्रान्सफर. याच्यामध्ये काय मिळालं तुम्हाला, स्टँडर्ड एक्सप्रेशन माहिती आहे की कोणत्या स्टेपला हीट सप्लाय केली ते इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन, म्हणजे वर्क डन इज इक्वल टू इंटरनल एनर्जी मायनस हीट सप्लायड केलं तुम्हाला वर्क डन मिळतं. फक्त मग हा W इकडे घेतला, Q इज इक्वल टू du प्लस W, हे स्टँडर्ड एक्सप्रेशन आहे. वी नो दॅट हीट सप्लायड और हीट ट्रान्सफर फ्रॉम 1 to 2 इज इक्वल टू Q इज इक्वल डेल्टा U प्लस W. पण डेल्टा U काय, डेल्टा U काय, डेल्टा U इज इक्वल टू U1 इज इक्वल टू U2 आहे. ओके, U1 इज इक्वल टू U2. तो जर इथं सबस्टिट्यूट केला जर तुम्हाला काय मिळेल, Q तुम्हाला काय मिळालेला आहे, तुम्ही जर मागे बघितलं हे इक्वेशन मिळालं तुम्हाला. ओके, तर वी नो दॅट द हीट सप्लायड और हीट ट्रान्सफर फ्रॉम 1 to 2 इज इक्वल टू Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W, म्हणजे W, कारण की डेल्टा U इज इक्वल टू U1 इज इक्वल टू U2 आहे. ओके, U1 इज इक्वल टू U2, म्हणजेच तुमची इंटरनल हीट सप्लायड कॉन्स्टंट आहे, म्हणजे तुम्ही Q इज इक्वल W लिहू शकता, कारण डेल्टा U इज इक्वल टू काय, U1 इज इक्वल टू U2, म्हणजे तुमचं जे काही इंटरनल हे आहे, तुमची इंटरनल एनर्जी हेच होत नाही, वाढत नाही, कारण की टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, त्यामुळे तो 0 झाला. डेल्टा U 0 होईल, कारण तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे डेल्टा U वाढणारच नाही, इन्क्रीजच होणार नाही, त्यामुळे हा डेल्टा U इथे 0 आहे, म्हणून Q इज इक्वल टू W ओनली, त्यामुळे ही टर्म 0 झाली. तर चेंज इन एन्थाल्पी, वी नो दॅट चेंज इन एन्थाल्पी ऑलवेज आपण कॉन्स्टंट प्रेशरमध्ये बघितलं, डेल्टा H इज इक्वल टू S2 मायनस H1 आहे, म्हणजे MCP T2 मायनस T1, पण हे काय कॉन्स्टंट, दिस इज कॉन्स्टंट सिन्स द कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस, त्यामुळं हे कॉन्स्टंट झालं, म्हणजे डेल्टा H इक्वल टू S2 मायनस H1 आलं फक्त, म्हणजेच H1 मायनस H2. असं घ्या, प्रत्येक ठिकाणी T कॉन्स्टंट आहे, त्यामुळे एक्सप्रेशन चेंज झालेले आहेत कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेसमध्ये, इथे H1 मायनस H2, चेंज इन एन्थाल्पी. सो थँक्यू व्हेरी मच, होप सो हे डेरिव्हेशन तुम्हाला समजलं असेल. पुन्हा थोडं फास्टली आपण रिकॉल करूयात हे डेरिव्हेशन. हे आपण कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आपण ही बघितली आहे, याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, इथे टेम्परेचर वाढत नाही, त्यामुळे इंटरनल एनर्जी 0 आणि एन्थाल्पीसुद्धा 0 असते, इंटरनल एनर्जी वाढत नाही. त्यामुळे वर्क डन ॲज युजल, वर्क डनचं तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, वर्क डनचा फॉर्म्युला माहीत आहे. इथे जनरल गॅस इक्वेशन ॲप्लाय करायचं, पहिलं एक्सप्रेशन प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर, याच्यामध्ये जनरल गॅस इक्वेशन वापरायचं, त्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट, त्यामुळे टी गायब होईल, P1 V1 इक्वल टू कॉन्स्टंट न्यूमरेशन मिळालं. वर्क डनमध्ये तुम्हाला डेल्टा W इज इक्वल PdV, म्हणजे त्याला इंटिग्रेशन केल्यानंतर W इज इक्वल टू PdV, परंतु तुम्हाला ह्या इक्वेशनमधनं हे इक्वेशन मिळाल्यामुळे तो PV इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळालं आहे, किंवा P इज इक्वल टू P1 V1 अपॉन T1 मिळालेला आहे इथे याच्यावरून. त्यामुळं ह्या Pच्या ठिकाणी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. इंटिग्रेट केल्यावर तुम्हाला इन टर्म्स ऑफ लॉगरिथम मिळेल, इन टर्म्स ऑफ लॉग मिळेल. W इज इक्वल टू P1 V1 इज इक्वल टू लॉग टू द बेस ही V2 अपॉन V1. तुम्ही लॉग टू द बेस 10 पण करू शकता, 2.3 त्याच्यामध्ये ॲड होईल. ओके, चेंज इन इंटरनल एनर्जी, नो चेंज इन इंटरनल एनर्जी, कारण की तिथे तुम्हाला D इज इक्वल टू 0 असणार, त्यामुळे U2 मायनस U1 इज इक्वल टू 0, चेंज इन इंटरनल एनर्जी 0, कारण की टेम्परेचर वाढत नाही. हीट ट्रान्सफरमध्ये डेल्टा U 0 आहे, त्यामुळे Q इज इक्वल टू W मिळालं तुम्हाला. चेंज इन एन्थाल्पीमध्ये तुमचा T कॉन्स्टंट टेम्परेचर असल्यामुळे डेल्टा H 0 होईल इथे एन्थाल्पीमध्ये, त्यामुळे H2 मायनस H1, म्हणजेच H1 इज इक्वल टू H2. दिस इज द एक्सप्रेशन फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. हे जे 5 पॉईंट आहे हे तुम्हाला प्रॉब्लेमला फायनल फॉर्म्युला लागतील. पहिला फॉर्म्युला तुम्हाला मिळाला हा P1 इज इक्वल टू कॉन्स्टंट फॉर हे रिलेशन मिळालं. वर्क डनचं मिळालं तुम्हाला W इज इक्वल टू P1 ही लॉग टू द बेस ई V2 अपॉन V1, हे दुसरं एक्सप्रेशन. तिसरं एक्सप्रेशन U1 इज इक्वल टू U2, तिसरं चेंज इन एनर्जी. चौथं Q इज इक्वल टू W, आणि पाचवं H1 इज इक्वल टू H2. हे 5 एक्सप्रेशन फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस हे लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला 5 पॉईंट प्रॉब्लेम लागतील. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला हे करू शकता. थँक्यू व्हेरी मच.